मतदान केंद्रात नेत्यांबरोबर लहान मुलांनी प्रवेश केला। राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात गंभीर दखल घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने अहवाल मागवल्याची माहिती पुढारी न्यूजकडे आलेली आहे। आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे। निवडणुकीसाठी मतदान करताना आपल्याकडे मतदानाचं वय 18 वर्षाच्या वर आहे। मात्र मतदान केंद्रात ईव्हीएम जवळ लहान मुलांना नेणं आता या सगळ्यांनाच भोवणार आहे। पंकज दळवी आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी आपण या संदर्भात अधिकच बोलूया। पंकज, आता आपण पाहतोय की एकीकडे वयाची मर्यादा असते, काही नियम पाळायचे असतात, मात्र मतदान केंद्रात नेत्यांनीच आपल्या लहान मुलांना नेलेले आहेत, त्यांच्या बरोबर असलेल्यांना नेलेले आहे। मान्य आहे, लहान मुलांमध्ये उत्सुकता असते, पण नियम पाळणंही गरजेचं असतं। त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आता या संदर्भात काय कारवाई करणार आहे, काही माहिती मिळाली आहे का? पुढारी न्यूजला एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालेली आहे। निवडणूक आयोग जे आहे, राज्य निवडणूक आयोग जे आहे, त्या संबंधितांवरती कारवाई करणार आहे। निवडणूक मतदान ठिकाणी जिकडे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राच्या आतमध्ये पोलिंग बूथ जवळ पोलिंगच्या ठिकाणी मतदानाच्या ठिकाणी लहान मुलांना नेणं, त्यांच्या बोटाला शाई लावणं हा प्रकार गंभीर असून निवडणूक आयोगानं गांभीर्यानं त्याची दखल घेतलेली आहे। संबंधित ज्या ठिकाणी घटना घडली तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल मागवला जाईल आणि अहवालात जे दोषी असतील त्यांच्यावरती त्वरित कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून याचा अहवाल मागितला जाईल। पुढारी न्यूजवरती ही माहिती आपण देतोय। निवडणूक आयोगाकडून पुढारी न्यूजला ही माहिती मिळाली आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। गांभीर्याने दखल घेतली। आपण बघितलं काही नेते जसं आधी सांगितलंच की मतदान केंद्रामध्ये जाणं, मतदान करणं याला वयाची काही बंधनं आहेत, संज्ञांतीची बंधनं आहेत आणि असं असताना लहान मुलांना तिकडे आतमध्ये घेऊन जाणं हे कायदेशीर दृष्ट्या चुकीचं असल्याचं निवडणूक आयोगानं मान्य केलं आणि संबंधितांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे। बरं, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।